भगवते वासुदेवाय. अध्याय 8. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. श्लोक 1 आणि 2. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदेव कशाला म्हणतात. हे मधुसूदना श्रीकृष्णा, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताने पुरुष तुम्हाला कसे जाणतात. भावार्थ. 7 अध्याय झाले. अर्जुनाला कृष्ण आपण समजतो तितका साधा नाही याची जाणीव झाली. त्याला असलेले ज्ञान, तो आपल्याला करत असलेली मदत, त्याचे आपल्या आयुष्यात असलेले स्थान याविषयी उत्सुकता निर्माण झाली. स्वतःच्या पलीकडे पण एक जग आहे आणि ते जाणून घेतले तर आपल्याला उपयोग होईल, मार्ग मिळेल, विचारांना दिशा मिळेल याची कल्पना अर्जुनाला आली. या युद्धापर्यंत असंख्य वेळेला कृष्णाने आपणहून पांडवांना मदत केली, पण तरी त्याचे वेगळेपण, मोठेपण अर्जुनाला कळून आले नव्हते. आताही पूर्ण शरणागती नाही. आपल्याला दिसत असलेली शक्ती नक्की कशी आहे हे कळलेलं नाही. मनात शंका आहे, पण आपल्या मनाचा संभ्रम कृष्णच दूर करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. आपलंही असंच होतं. आपल्याला कळत नाहीये हे कळतं, पण समोरच्याला माहीत आहे हे कळायला वेळ लागतो. आपल्याला मान मिळावा असं वाटतं, पण दुसऱ्याला मान द्यायला तयार नसतो. आपल्याला मदत केली तरी त्यात त्याचा फायदा असेल, त्याने नाही तर दुसऱ्याने कोणी केली असती या भ्रमात आपण असतो. आयुष्यात हितचिंतक ओळखता येणे आणि त्याविषयी कृतज्ञता बाळगणे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या लक्षात येत नाहीत. श्लोक 3 आणि 4. श्री भगवानुवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव निर्माण करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. भावार्थ. कोहम चा अर्थ या 2 श्लोकात सहज सांगितला आहे. हा अर्थ कळला की सगळे संशय मिटतात. नुसता वाचला की लगेच कळला असे होत नाही. वाचणे, ऐकणे, समजणे यात खूप फरक आहे. आपण वाचतो खूप, समजत काही नाही. समजूत पटत नाही ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. आयुष्य गैरसमजात वाहून जातं. ब्रह्म म्हणजे काय याचे उत्तर देताना भगवान म्हणतात, जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे शब्द, अक्षर म्हणजे सुंदर, अक्षर म्हणजे शाश्वत, अविनाशी, निरंतर. या जगात काय अक्षर आहे ते कळायला हवं. अक्षर काय ते सांगितलं. जे डोळ्याला निरंतर रमवते ते ब्रह्म. निरंतर सुंदर वाटते. आज रस वाटतो ते उद्या निरस वाटलेत असे नसते. तू नाही तो और सही असे नाही. क्षणभर रमणे नको. निरंतर सुंदर वाटलं की ते ब्रह्म.
अध्यात्म म्हणजे काय? शरीरात जे चैतन्य आहे ते जाणून घेण्यासाठी जे करू ते अध्यात्म. आपल्याला आपला आत्मा ज्यामुळे समजेल ते अध्यात्म. कर्म म्हणजे सजीवाचा खरा भाव ज्यात व्यक्त होतो ते त्या जीवाचे कर्म. ज्यासाठी जन्माला आलो ते कर्तव्य. जे काम आपण करत राहतो ते कर्म. कर्तव्य हे कर्म असावे, पण आपण करू ते बरेचदा कर्तव्य असतेच असे नाही. अकर्म होत नाही म्हणून आपले कर्म संचितात जमा होते. भूत म्हणजे जीव, जीवात्मा. भूत म्हणजे प्रेतात्मा नाही. अधिभूत म्हणजे खूप व्यापक कल्पना आहे. ज्याला उत्पत्ती आणि विनाश आहे ते अधिभूत. सर्व चर आणि अचर सृष्टी अधिभूत. त्याग म्हणजे कार्य करायला जी वेळ, शक्ती, बुद्धी वापरली जाते तो त्याग. अर्थशास्त्रात अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक संज्ञा आहे. संधीची किंमत. आपली जी वेळ, शक्ती, बुद्धी असते त्यात आपण एकच काम करू शकतो. दुसरे केले की त्याचे जे मूल्य मिळते तो आपण करत असलेल्या कामातला त्याग. जसे आई मूल वाढवताना आरामाचा, मौज मजेचा त्याग करते तसे. अधिदैव म्हणजे चराचर सृष्टीत भरून राहिलेले चैतन्य ज्यामुळे ही सृष्टी निर्माण झाली. अधियज्ञ म्हणजे त्या चैतन्याचा आविष्कार आहे. देहाचे कार्य ज्याच्यामुळे चालते तो अधियज्ञ. देहभाव नाहीसा करून ज्ञान आणि ज्ञेय यांचे ऐक्य करतो तो अधियज्ञ. हे ज्यामुळे होते तो वासुदेव म्हणजे अधियज्ञ. श्लोक 5 ते 7. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामेवैष्यस्य संशयम्. शब्दार्थ. जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच संशय नाही. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन, बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील. भावार्थ. स्मरणभाव खूप आवश्यक असतो. देहत्याग करताना ईश्वराचे स्मरण असावे हे भाग्याचे लक्षण आहे. खऱ्या भगवत भक्तांचे एकच मागणे असते, इतना तो करलो स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. हे खूप कठीण असतं. आयुष्यभराची कमाई असते. अखेरच्या क्षणी जर मनात असेल तरच देव आठवतो. इतर काही मनात नसेल तरच देव असतो. आधीपासूनच सवय असेल तरच आठवतो. श्वासाबरोबर नाम असावे, पण कोणता श्वास अखेरचा आहे हे कळत नाही, म्हणून एकही श्वास रिता नको. माणसाने अलिप्त व्हावे, पण स्वावलंबी राहावे, कार्यरत राहावे. आपले हातपाय का थकतात? आपलं मन थकतं म्हणून. आपलं मन का थकतं? त्याला बदलणाऱ्या गोष्टीत गुंतवतो म्हणून. बदलणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या का वाटतात? कारण त्या आकर्षक, लोभस, मोहक असतात. यावर उपाय काय? आपले कर्म आणि चैतन्य लोभस, मोहक आहे असे मनाला पटले पाहिजे. कामात देव बघणं हा उत्तम उपाय. मनाला देवात रमवायचे. पंचोपचाराने सगुण पूजा करायचे कारण हेच आहे.
मनाला दुसरा विषय मिळू द्यायचा नाही. देवाला छान सजवायचे, नानाविध फुले व्हायची, डोळ्यांना छान वाटायला हवे, नाकाला प्रसन्न वाटायला हवे म्हणून धूप दीप लावायचे, कान तृप्त व्हायला हवेत म्हणून आरतीने आळवायचे, रसना तृप्त व्हावी म्हणून नैवेद्य दाखवायचा. आपली 10 इंद्रिये, मन आणि बुद्धी सगळ्यांना गुंतवून ठेवायचे. सृजनात आवड निर्माण करायची. आपल्या आतला देव जागवायला हे करायचे. सगुणातून निर्गुण कळावं म्हणून या प्रथा पडल्या. मन रमले नाही, उगाच ओढत राहिले की आनंद होत नाही. मनापासून नसेल तर प्रसन्न वाटत नाही. ज्यात मन नाही अशा नमनाला अर्थ नाही. करायचे म्हणून पूजन भजन करून उपयोग नाही. नियमात अडकून बसले की निर्गुण कळत नाही. खरी पूजा दूर राहते, कर्मकांडात अडकून पडतो. आपण मनापासून केलं तर आपल्याला छान वाटतं. देवाचा कोप होत नाही. गोष्टी आपोआप होतात, देव करत नाही. तो दुष्टबुद्धी नसतो. कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे खरे. आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही. आपल्या अंतर्मनाने साक्ष दिली तर ते पवित्र. जे करायचं ते मनोभावे केलं तरच देवाला पोचतं. जुलमाचा रामराम करू नये, देव फसत नाही. लोकांना फसवून आपली प्रगती होत नाही. देवाला दिवसातून एकदाच आठवावे, पण मनापासून आठवावे. असं करता करता तो मनात आपोआप येऊन बसतो. मनाला गोडी लागली की एक क्षणही आपण भगवंताला विसरू शकत नाही. मग आठवायचा प्रश्न उरत नाही. मनाला वळण लागलं की आपोआप निरंतर त्याचेच स्मरण राहते. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.